राज्यात जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती आणि शाश्वत उपाययोजनांसाठी जलसंपदा विभागानं मोठं पाऊल उचलले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025ला आज मुंबईत औपचारिक सुरुवात झाली आहे। या उपक्रमात पालकमंत्र्यांपासून सर्व विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। राज्यात जलव्यवस्थापनाची जनजागृती वाढवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा केला जात आहे। आज मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या पंधरवड्याचा उद्देश पाण्याच्या शाश्वत वापराबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, जल पुनर्भरण, जलसाक्षरता वाढवणे आणि अनधिकृत जलउपसा रोखणे असा आहे। उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की जलव्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ज्यात जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। या पंधरवड्यादरम्यान दररोज विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। त्यात जलसंपदा अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, शेतकरी संवाद, कालवा स्वच्छता अभियान, औद्योगिक जल उपसावर कारवाई, जललेखा परीक्षण, महिलांसाठी मेळावे, पाणी वापर संस्थांसोबत कार्यशाळा, पूर आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन आणि शेवटी नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान आणि पंधरवड्याचा समारोप करण्यात येणार आहे। या उपक्रमाला राज्यातील सर्व यंत्रणांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे।